नमस्कार, मी श्रद्धा. हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर हृदयरोग, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलवर आयुर्वेदिक चिकित्सा हा आपला आजचा महत्त्वाचा विषय असणार आहे. आणि हृदयविकारासंबंधित आजारांवर होणाऱ्या आयुर्वेदिक आणि नॉन सर्जिकल उपचारांविषयी चर्चा आपण करणार आहोत. याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी माधवबाग खोपोलीमधून हॉस्पिटलच्या OPD हेड डॉक्टर दीपाली मॅडम आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, भारतामधील हृदय रुग्णांचा मृत्यूदर कमी करून त्यांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करावं लागणार नाही याची काळजी घेणं हे माधवबागचं लक्ष्य आहे. माधवबाग गेली 20 वर्ष हृदय रुग्णांच्या निस्वार्थ सेवेमध्ये कार्यरत आहे. आतापर्यंत डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर, अतिलठ्ठपणा, ब्लॉकेजेस आणि हृदयविकारासारखे प्राणघातक आजार असलेल्या लाखो रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांना जगण्याची नवी उमेद दिलेली आहे. त्यातीलच एका आनंदी रुग्णाचं मनोगत आपण आता ऐकणार आहोत. मेरा नाम सुरैया अली परकार है। मेरी एज 70 प्लस है और मैं रसायनी पनवेल से आई हूँ। ये माधवबाग के बारे में मुझे गूगल से, इंटरनेट से पता चला, क्योंकि डॉक्टर्स ने ये कहा कि 70 प्लस में बाईपास करने की हम सलाह नहीं देंगे और एंजियोप्लास्टी तो हो ही नहीं सकता क्योंकि ब्लॉकेज ज्यादा। तो आफ्टर ऑल हम लोगों को यही ऑप्शन सही लगा कि माधवबाग जाके ट्रीटमेंट करे। तो मैंने 7 दिन का पैकेज लिया और यहाँ पर सब कुछ अच्छा है और इन 7 दिनों में मुझे बहुत फायदा हुआ। मेरा बीपी भी अंडर कंट्रोल और शुगर भी अंडर कंट्रोल आया। शुगर पहले थी मेरी 250 अराउंड, तभी 100 के बीच आया है। टेबलेट मैं दिन में एक ही लेती थी और अभी भी ले रही हूँ क्योंकि डॉक्टर ने कहा है कि फिलहाल वो भी चालू रखो और यहाँ का मेडिसिन भी। लेकिन यहाँ के मेडिसिन से मेरी बीपी और शुगर एकदम नीचे आ गए। तो ऑल ओवर बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा, बहुत अच्छा रहा। अगदीच. आणि डॉक्टर, हे ऐकून आता हार्ट पेशंट्सच्या मनामध्ये ऑपरेशन टळू शकेल असा विश्वास निर्माण झालाच असेल. तर वेळ न घालवता आपण थेट प्रश्नांकडे वळतोय. डॉक्टर, कोणत्याही ऑपरेशनशिवाय आयुर्वेदिक पद्धतीने 80% किंवा 90% ब्लॉकेजेसवर उपचार होऊ शकतात हे कोणाला खरं नाही वाटत. पण आता आपण ज्यांचं मनोगत ऐकलं त्यांना शस्त्रक्रिया टाळायला मदत झाली, तर हे कसं शक्य झालं? म्हणजे नेमकं काय होतं? बघा, ब्लॉकेजेस काय आहेत हे नीट समजून घेऊयात. ब्लॉकेजेसमुळे जसा पाहिजे तसा हार्टच्या मसलला रक्तपुरवठा होत नाही म्हणून त्रास होतोय. तर बाय हुक और क्रूक तिथे रक्त पोहोचणं गरजेचं आहे. तर आपण जे माधवबागमध्ये 7 दिवसाची निवासी चिकित्सा करतो त्यामध्ये संपूर्ण हृदय शुद्धीकरण ही आपली जी मेन ट्रीटमेंट आहे, त्याच्याने जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून कोलॅटरल फॉर्मेशन करून नैसर्गिकरित्या बायपास करून दिली जाते. आणि हे रक्तपुरवठा हृदयाचा वाढला की जे आपल्याला त्रास होत होता की जिने चढल्यानंतर दम लागतोय, छातीमध्ये भारी पण वाटते, डाव्या साईडला छातीत पाठीत दुखते, तसंच उजव्या साईडला छातीत पाठीत दुखणे, छातीत जळजळ होणे, पोट गच्च होणे, रेस्टलेस फील होणे, थोडं जरी चाललं तरी श्वास लागणे, पायावर सूज येणे, पाय फक्त दुखणे, फक्त डाव्या साईडला जळजळ झाल्यासारखं वाटणे, घशात आवळल्यासारखं होणे, दात दुखणे, चक्कर आल्यासारखं वाटणे, घबराट होणे, धडधड वाढणे अचानक किंवा डोकं जड होणे, अशी विविध लक्षणं कधी दिसतात की हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. आता हृदयाला रक्तपुरवठा कधी कमी होतं? कुठेतरी अडथळा आहे म्हणून तर रक्त पुढे जात नाहीये. हे अडथळा म्हणजेच ब्लॉकेजेस. आता हे ब्लॉकेजेस आपल्याला बघितले आपण, म्हणजे आपल्याला अँजिओग्राफी झाल्यानंतर दिसले, खरंच ते ब्लॉक करतात की नाही, खरंच सर्क्युलेशन हॅम्पर होते की नाही हे खूप बघणं गरजेचं आहे. त्यासाठी स्ट्रेस टेस्ट म्हणा, 2D इको GLS, कार्डियाक इम्पेडोस्कोपी अशा विविध टेस्ट करणं गरजेचं आहे की अँजिओग्राफीमध्ये ब्लॉक दिसले ते ब्लॉक करतात की नाही किंवा सर्क्युलेशन हॅम्पर होते की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून ट्रेडमिल टेस्ट इज द मिरर ऑफ हार्ट डिसीज. आता याच्यामध्ये बघायचं काय असतं तर तुम्ही प्रत्येक मिनटामध्ये तुम्हाला चालायचं असतं, छातीवर सगळे लीड्स लावले जातात. डॉक्टर प्रत्येक मिनिटाचा ECG त्याच्यामध्ये बघत असतात, किती चालल्यानंतर दम लागतोय, ब्लड प्रेशर किती वाढतंय, हार्ट रेट किती वाढतोय. ही 15 मिनिटाची टेस्ट असते एकूण. आणि आपण मॉडिफाईड ब्रूस ह्या प्रोटोकॉलवर टेस्ट घेतो. त्यामध्ये 15 मिनिटाची टेस्ट असते. 10 मेट्सचा रक्तपुरवठा आपल्याला हवा असतो. मेट्स म्हणजे मेटाबॉलिक इक्विव्हॅलंट, मीन्स ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ युअर हार्ट. ऑक्सिजन गोज विथ द ब्लड, म्हणजे हार्टला ब्लड सप्लाय किती होतोय आपल्याला स्ट्रेस टेस्टवरून समजतं. म्हणून
एन्जिओग्राफीमध्ये किती का ब्लॉकेजेस असेल ना ते ब्लॉक करतात की नाही हे स्ट्रेस टेस्टवरून समजतं. जर आपले स्ट्रेस टेस्ट छान असेल, हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत असेल, आपली मेट्स व्हॅल्यू चांगली असेल आणि त्यासोबतच VO2 मॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. VO2 मॅक्स म्हणजे मॅक्झिमम ऑक्सिजन कन्झम्पशन बाय बॉडी प्लस हार्ट इज इक्वल टू असं म्हणलं जातं की क्वांटिटी ऑफ लाईफ आणि इट शुड बी 35 ml पर kg पर मिनिट. आता VO2 मॅक्स कशावरून समजतं तर स्ट्रेस टेस्टवरून समजतं. जर आपला VO2 मॅक्स 35 ml पर kg पर मिनिट असेल तर कितीही ब्लॉकेजेस असेल किंवा कितीही त्रास होत असेल तर घाबरण्याचं कारण नाही. कारण VO2 मॅक्स इज अ सिंगल प्रेडिकेटर फॉर क्वांटिटी ऑफ लाईफ. तर हा VO2 मॅक्सच इम्प्रूव्ह करून देणे हे आपल्या ट्रीटमेंटचं टार्गेट असणार आहे. आणि असे 1 किंवा 2 नाही तर 10 लाखाहून जास्त पेशंटनी आपली ट्रीटमेंट घेऊन त्यांचा VO2 मॅक्स इम्प्रूव्ह करून घेतलेला आहे. आणि हृदयाचं सर्क्युलेशन वाढलं की हे स्ट्रेस टेस्ट 2D इकोमध्ये हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी वाढलेली दिसून आलेली आहे. अशा रुग्णांचे आनंदी जीवन जवळजवळ 2006 पासून ते जीवन जगत आहेत. आणि 1 किंवा 2 नाही तर 10 लाखाहून जास्त पेशंट अजूनही माझ्याकडे कित्येक पेशंट 2006चे फॉलोअपला येतात. म्हणजे जवळजवळ आपल्या माधवबागची सुरुवातच 2006 पासून झाली. तेव्हापासूनचे पेशंट अजूनही फॉलोअपला येत आहेत आणि त्यांचे डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज करून ते काहीही इंटरव्हेशन न करता ते आनंदी जीवन जगत आहेत आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ट्रीटमेंटमुळे. अगदी. आणि प्रेक्षक हो, माधवबागची खोपोली, कोंढाळे, वडोदरा आणि विशाखापट्टणम येथील ही 4ही रुग्णालयं जगातली पहिली अशी निवासी रुग्णालयं आहेत जिथे हृदयविकारांसारख्या गंभीर आजारांवर कोणत्याही सर्जरीशिवाय आधुनिक आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपचार केले जातात. माधवबागच्या हॉस्पिटल्समध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबतच एका वेळची पंचकर्म चिकित्सा फक्त 2,499 रुपये अशा सवलतीच्या दरांमध्ये केली जाते. हृदयासंबंधित आजारांवर वेळीच ट्रीटमेंट घेऊन आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या अजून एका व्यक्तीचं मनोगत आपण ऐकणार आहोत. मैं राधा खानजोड़े, नागपुर. मेरी उम्र है 66 और मैं हाउस वाइफ हूँ. लड़की की डिलीवरी किया, मैं गई थी और 2-3 महीने रहने के बाद मुझे एकदम थोड़ा ऐसा दम लगने लगा. तो फिर मेरे जो दामाद जी है तो नागपुर में लेके गए हॉस्पिटल में, तो एंजियोप्लास्टी करने की सलाह दी. फिर एंजियोग्राफी हो गई, उसमें 2-3 ब्लॉकेजेस निकले. फिर 1 साल पहले थोड़ा मुझे तकलीफ होने लगी तो माधवबाग के बारे में मालूम हुआ हमारे रिश्तेदार से. तुरंत तो दूसरे तीसरे दिन में ये माधवबाग हॉस्पिटल पहुंच गई. फिर मैं 6 दिन में ही एकदम बिल्कुल अच्छी हो गई. जब मुझे ये तकलीफ होने लगी तो फिर मेरा थोड़ा सा वेट कम हो गया, कमजोरी लगने लगी और बहुत कुछ प्रॉब्लम आ गए थे. अभी तो मैं पहले जैसी हो गई हूँ. जब मैं यहाँ आई तो मैं TMT टेस्ट किया तो मैं सिर्फ 9 मिनट ही चली. तब मेरा VO2 मैक्स सिर्फ 15 था. अभी VO2 मैक्स 35 हो गया मेरा शुगर लेवल बहुत बड़ा था, यानी सुबह का भी यानी 180 या 160 वगैरह रहता था. अभी जैसे यहाँ की ट्रीटमेंट मैंने ली तब से मेरा शुगर लेवल भी कम हो गया, 100 वगैरह रहता है. BP की गोली भी मेरी कम हो गई है, यानी एलोपैथी गोलियाँ पूरी बंद हो गई. यानी यहाँ की भी दवाई है तो यहाँ की दवाई भी पूरी कम कर दी. तो अभी मुझे बहुत अच्छा 100% मैं ठीक हो गई. मात्र डॉक्टर, हार्ट अटॅक नंतर आता हार्ट फेल्युअरमध्ये जातं. मग माधवबागची आयुर्वेदिक ट्रीटमेंट इथे कशी मदत करू शकते? आता हार्ट अटॅक ही इमर्जन्सी ट्रीटमेंट आहे. म्हणजे ब्लॉकेजेस ही वेगळी गोष्ट आहे, हार्ट अटॅक येणं ही वेगळी गोष्ट आहे. हार्ट अटॅक हे 3 ते 6 सेकंदामध्ये येतो. रक्ताची गुठळी हृदयाच्या रक्तवाहिनीत अडकली आणि त्यांनी टोटली ब्लड सप्लाय कट ऑफ केला. 6 तासापर्यंत हार्टच्या मसलला रक्तच मिळालं नाही. त्या पेशी डॅमेज होणे, त्या मांसपेशीची ताकद कमी होणे म्हणजे तुमचा हार्ट अटॅक. आणि त्याच कारणास्तव ही हार्टची ताकद कमी झाली की हार्ट फेल्युअरची लक्षणे दिसतात. आता ही फेल्युअरची लक्षणे काय आहेत तर हृदय हा पंपसारखं काम करत असतं, कंटिन्युअस 365 दिवस काम करत असतो. त्याचं काम काय, अशुद्ध रक्तपुरवठा घेणे आणि शुद्ध रक्तपुरवठा सगळ्या शरीराला पोहोचवणे. हे खेचण्याची त्याच्याकडे ताकद राहत नाही म्हणून दम लागणे, छातीत भरणे, जिने चढल्यानंतर श्वास लागणे, लिथार्जी वाटणे, काम करण्याची इच्छा न होणे, जेवणाची इच्छा न होणे, जेवण समोर आलं तरी उलटी मळमळ होणे किंवा पायावर आपण पायाचं म्हणजे बोट दाखवलं तर खड्डा पडणे
पडणे, पायात येतं म्हणजे इतकी सूज येणे आणि त्यासोबतच पोटात पाणी साठणे, पुन्हा छातीमध्ये पाणी साठणे आणि सारखं सारखं हॉस्पिटलायझेशन होणे, सारखं सारखं श्वास घ्यायला त्रास लागणे, थोडं जरी काम केलं तरी दम लागणे, ही सगळी जी लक्षणं आहेत की ती हृदयाची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे दिसतात. तर ही हृदयाची कार्यक्षमता आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने नक्कीच वाढताना आपल्याला दिसून येते. म्हणजे हृदयाची कार्यक्षमता का कमी झाली की त्याला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे. तर आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या चिकित्सेमुळे जास्तीत जास्त रक्ताचा पुरवठा हृदयाकडे करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हृदयाचा रक्तपुरवठा वाढला की ही हृदयाची मांसपेशीची ताकद वाढते आणि हाच रिसर्च पेपर आपला लँडसेट जे वर्ल्डचं मेन हार्टचं जर्नल आहे त्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे 2013लाच. म्हणजे तेव्हापासूनचे पेशंट ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता कमी आहे आपल्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत. आणि जे असे पेशंट की ज्यांच्या हृदयाची कार्यक्षमता म्हणजे नॉर्मली आपल्या सगळ्यांचं हृदय ना 50 ते 60% काम करत असतं, ज्यांचं 20% करते, 15% करते, ज्यांचा लाईफस्पॅन पण यामुळे कमी होतो. NT प्रो BNP ज्यांचं 35,000 जवळजवळ 15,000 असलेले पेशंट आपल्याकडे येऊन ते नॉर्मल जीवन जगतात असं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. आणि जे पेशंट व्हीलचेअरवर आलेले, स्ट्रेचरवर आलेत, ज्यांना ICUची गरज आहे, HDUची गरज आहे, असे पेशंट जाताना चालत जातात, हे आपल्या संपूर्ण हृदय शुद्धीकरणाने होतं. आणि 1 किंवा 2 नाही तर 10 लाखाहून जास्त पेशंट आपल्या ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि ते आनंदी जीवन जगतात आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण ह्या ट्रीटमेंटमुळे. डॉक्टर, पण आता हार्ट अटॅक येऊन गेलेले पेशंट्स असतील किंवा असे मग हृदयासंबंधित आजार असलेले पेशंट्स आहेत, ते जर माधवबागच्या हॉस्पिटलपर्यंत आले तर मग त्यांच्या सुरक्षेची काळजी तिथे हॉस्पिटलमध्ये कशी घेतली जाते? नक्कीच त्यांची सुरक्षेची काळजी घेतली जाते. कारण बाय हुक ऑर क्रूक मलाही पेशंट इम्प्रूव्ह होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी जरी आपण ट्रीटमेंट आयुर्वेदिक करत असू तरी आपल्याकडे रोज कार्डिओलॉजिस्ट येतात राऊंडला आणि रोज आम्ही जे काही टेस्ट घेतो त्या सगळ्या त्यांना दाखवल्या जातात. त्याच्यानुसार मग त्यांच्या मेडिसिन, त्यांची ट्रीटमेंट, सगळी लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवली जाते. आणि आमच्याकडे ICU, डिफिब्रिलेटर, व्हेंटिलेटर, त्याच्या उपर ॲम्ब्युलन्स, हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. HDU की हाय डेन्सिटी रूम, ज्याच्यामध्ये पेशंट जे काही लो EFचे आहेत, खरंच त्यांना खूप त्रास होतो आहे, अशा व्यक्तींना अंडर स्ट्रिक्ट डॉक्टर ऑब्झर्वेशन ठेवलं जातं. रोज त्यांचे तिथेच सगळे टेस्ट, सगळ्या रिपोर्ट, सगळं त्यांचं ट्रीटमेंट केली जाते. आणि शेवटच्या दिवशी मात्र पेशंट रूममध्ये जाऊन पुन्हा त्यांचे 7 राऊंड मारून व्यवस्थित दम न लागता, काहीही त्रास न होता घरी जातात. हे होतं आपल्या ह्या संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सेमुळे. आणि 1 किंवा 2 नाही तर 10 लाखाहून जास्त पेशंट आपल्या ट्रीटमेंटनी छान झालेले आहेत. आणि ह्याच रिसर्च पेपर जो मेन आहे आपला की लँडसेट, जे वर्ल्डचं मेन हार्ट जर्नल आहे, त्याच्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे. अगदी. आणि जसं डॉक्टरांनी आपल्याला खूप छान प्रकारे समजावलं, मी पुन्हा एकदा सांगेन की खोपोली, कोंढाळी, वडोदरा आणि विशाखापट्टणम इथे माधवबागची 4 निवासी रुग्णालयं आहेत, हॉस्पिटल्स वसलेली आहेत. आणि ही रुग्णालयं ॲडव्हान्स अशा तपासण्या म्हणजेच ICU, ॲम्ब्युलन्स, व्हॅन्स, 20 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव असलेली 20हून अधिक एक्सपर्ट्स डॉक्टरची इथे टीम आहे, जी रुग्णसेवेसाठी सतत 24 तास तत्पर कार्यरत आहे. आणि तरी कोणतीही चिंता न करता माधवबागच्या खोपोली, कोंढाळी, वडोदरा आणि विशाखापट्टणम हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा उपचार घेऊ शकता. बरं, हॉस्पिटलपर्यंत कसं पोहोचता येईल हे जाणून घेण्यासाठी पुढे जो आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवर फक्त तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. डॉक्टरांसोबत अपॉइंटमेंटसुद्धा बुक करण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी तुमच्याशी लवकरच संपर्क साधतील. डॉक्टर, आपल्याकडे अजून एका अशा आनंदी रुग्णाचं मनोगत आहे ज्यांना अँजिओप्लास्टीसारखी शस्त्रक्रिया टाळण्यासाठी मदत झाली. आपण तो सुद्धा पाहूयात. मेरा नाम प्रभुराम चौधरी है। मैं राजस्थान का रहने वाला हूँ, कुचामन सिटी का, नागौर ज़िले का। मेरे को यहाँ पे बॉम्बे में तकलीफ, राजस्थान में तकलीफ है तो बॉम्बे में डॉक्टर को दिखाया। डॉक्टर ने मेरे को एंजियोग्राफी का बोला, मैंने एंजियोग्राफी करवाया तो मेरे को 3 ब्लॉक निकले। 3 ब्लॉक है तो आपको बाईपास सर्जरी कराना पड़ेगा, ओपन सर्जरी। फिर हमने ओपन सर्जरी की तैयारी कर ली। उसके बाद में हमारे दोस्त लोग को मालूम पड़ा, फिर हमारे दोस्त ने बताया सर्जरी की जरा करने की ज़रूरत नहीं है, आप माधवबाग जाओ। मैंने माधवबाग में आया, यहाँ पे आज 5-6 दिन हो गया, ट्रीटमेंट लिया, हर तरह से मेरे को आराम है, कोई तकलीफ़ नहीं है। पहले दर्द था, घुटन होता था, सब कुछ तकलीफ़ था। अभी BP शुगर नॉर्मल हो गया, पहले गोली दवाई लेता था, अभी छूट गया सब मेरा, कोई तकलीफ़ नहीं है अभी। शुगर कितना रहता था पहले शुगर 250 रहता था, अभी 120 हो गया। BP भी 200 के ऊपर ही रहता था, अभी 120 हो गया। गोली कितना कम हुआ? गोली अभी 2 कम हो गया।
डॉक्टर, हृदयविकारांचे जे रुग्ण असतात त्यांच्यावर उपचार जेव्हा जे रुग्ण घेतात तेव्हा माधवबागच्या हॉस्पिटलमध्ये त्यांची जी दिनचर्या असते ती तुम्ही आम्हाला समजावू शकता का? म्हणजे तिथे कसं विशेष महत्त्व दिलेलं आहे दिनचर्येला? आता आयुर्वेदानी ना हे जे काय डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, कोलेस्ट्रॉल हे जे रिस्क फॅक्टर सांगितलेत आणि ह्या कारणास्तव जो होणारा ब्लॉकेजेस किंवा हार्टची काम करण्याची क्षमता कमी होणे, हार्ट अटॅक येऊन गेल्यामुळे हृदयाची ताकद कमी होणे, अशा सगळ्या रुग्णांना की एक दिनचर्या खूप इम्पॉर्टंट आहे की दिवसाचं आचरण कसं असावं, किती वाजता उठायचं, किती वाजता झोपायचं, कधी खायचं, कधी एक्झरसाईज करायचा, हे खूप इम्पॉर्टंट काय आहे. कारण इट इज लाईफस्टाईल डिसऑर्डर. खाण्यापिण्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे ताणतणावामुळे होणारे हे डिसीजेस आहेत की हे काही इपिडेमिक, एंडेमिक किंवा एक सांसर्गिक रोग नाहीत की एकाला होऊन दुसऱ्याला होणारे आहेत, किंवा हे तापेसारखा पण रोग नाही की एक गोळी घेतली की लगेच ताप कमी होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला कुठेतरी तुमची जीवनशैली चेंज करणं गरजेचं आहे. तीच आपण माधवबाग हॉस्पिटलमध्ये ही चेंज कशी करायची, कसं किती वाजता उठायचं हेच आपण इथं शिकून देतो, रॅदर करून घेतो. रॅदर आपण सगळं घरी फॉलो करण्यासाठी MIB पल्स ॲप नावाचा आपला ॲप पण डेव्हलप केलेला आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झरसाईज सेशन येतात, पुन्हा डाएटचे सेशन येतात. तेच तुम्हाला घरी जाऊन फॉलो करणं फार गरजेचं असतं. कारण कुठलंही नवीन इंटरव्हेन्शन पेशी तयार होण्यासाठी 90 to 120 डेज लागतात. म्हणून पुढचे 90 to 120 डेज खूप इम्पॉर्टंट असतात. तर दिवसाचं आचरण हॉस्पिटलमध्ये सकाळी 4:30 जे ब्राह्ममुहूर्त सांगितलेलं आहे की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठे, त्यावेळेस पेशंटला उठवलं जातं. मग त्यावेळेस दंतधावन, नस्य, अंजन, कवल, गंडूश म्हणजे दंतधावन म्हणजे दात घासणे, नाकात औषध, डोळ्यात अंजन, गार्गलिंग हे सकाळच्या वेळेस होतं. ह्याच्यामुळे सगळं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होते. बघा, आपण कधी पशुपक्षी उशिरा उठलेले बघितलेत का हो? तर नक्कीच नाही. म्हणजे सगळ्या पृथ्वीतलावर, सृष्टीवर सगळे टॉक्झिन्स बाहेर काढण्याचा जो वेळ आहे ना तो सकाळचा आहे. त्यावेळेस जर आपण सगळे टॉक्झिन्स डिटॉक्सिफिकेशन केलं तर नक्कीच आपले शरीर शुद्धी होण्यासाठी मदत होते. आणि त्या कारणास्तव आपण सकाळी 4:30 वाजता पेशंटला उठवतो. त्याच्यानंतर डाएट, तुमचा आधार तास चालण्याचा व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन पेशंटला शिकवलं जातं, करून घेतलं जातं. मग छोटा नाश्ता असतो. दिवसभरातून 2 वेळा पंचकर्म होतं. 4 वेळा हार्ट रेट, ब्लड प्रेशर, ECG, शुगर, 4 वेळा तुमचे सगळ्या टेस्ट केले जातात. रोजच्या रोज इम्प्रूव्हमेंट पेशंटला दाखवली जाते. जे पेशंट सिरियस असतात त्यांना कंट्रोल याच्यामध्ये सगळे टेस्ट आणि ट्रीटमेंट केली जाते. आणि पुन्हा पहिल्या दिवशी सगळ्या टेस्ट केल्या जातात, पुन्हा शेवटच्या दिवशी टेस्ट केले जातात. पेशंटला विथ रिपोर्ट सगळं दाखवलं जातं. आणि हेच घरी जाऊन पण फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणून MIB पल्स ॲप नावाचा आपण ॲप जो डेव्हलप केला आहे तर रोजच्या रोज आपण त्याचा अपडेट घेत असतो. पेशंट किती एक्झरसाईज करत आहेत. आणि त्याच कारणास्तव आपल्याला असं दिसून येतं की ज्यांची HbA1c 22 आहे, 18 आहे, 13 आहे, त्यांचं HbA1c म्हणजे शुगरचं जे आहे ते 8 आलेलं आहे, 7 आलेलं महिन्याभरामध्ये, की जे 6 HbA1c हे नॉर्मल असतं, की डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आता 1 लाखाहून जास्त डायबिटिक पेशंट डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम आपण केला. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ GTT नावाची टेस्ट 750 जणांची आपण एकाच वेळेस एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी आपली केली. तर गिनीश बुक ऑफ रेकॉर्ड याच्यामध्ये आपला रेकॉर्ड पण झालेला आहे. त्याच्यामध्ये डायबिटीज रिव्हर्स होऊ शकतो, ब्लड प्रेशर रिव्हर्स होऊ शकतो, गोळ्या औषधं न घेता आपण नॉर्मल पर्सनसारखं जीवन जगू शकतो. तर कुठल्याही घाबरण्याचं कारण नाही आहे की ब्लॉकेजेस आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, जन्मभर आम्हाला गोळ्या घ्याव्या लागतील का? तर नक्कीच घ्यायची गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या जीवनशैलीमध्ये चेंज करणं गरजेचं आहे. ते एक्झॅक्टली काय करायचं तेच आपण हॉस्पिटलमध्ये शिकून देतो, रॅदर करून घेतो. म्हणजे पुन्हा भविष्यात याच्याकडे बघायची गरज लागत नाही. अगदी. आणि आपण आपल्या जीवनशैलीमध्ये झालेल्या बदलांमुळे उत्पन्न झालेल्या आजारांवर मात करायची तर आपल्याला त्या जीवनशैलीमध्ये सुद्धा काही सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. जसं नुकतंच डॉक्टर आपल्याला समजवत होते अगदी बारीक सारीक गोष्टी. आणि माधवबागमध्ये प्रत्येक आजारानुसार निश्चित केली गेलेली एक विशिष्ट दिनचर्या असते, म्हणजे डॉक्टरांनी आपल्याला समजवलं, जिच्या सहाय्याने फक्त 7 दिवसांमध्ये रुग्ण त्यांच्या आजारामधून मुक्त होतात. आणि याविषयी डॉक्टर दीपाली यांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्हाला सुद्धा जर तुमच्या जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून हृदयरोग, ब्लॉकेजेस, मधुमेह, रक्तदाब, अतिस्थूलता, थायरॉइड असू देत किंवा वाढलेला कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर मात करायची असेल तर माधवबागच्या रुग्णालयांमध्ये नक्की भेट द्या.
डॉक्टर, असे काही रुग्ण असतात ज्यांना डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असतं, ब्लॉकेजेस असतात किंवा अतिवजन, कोलेस्ट्रॉल असे एकत्र आजार असतात. मग अशा रुग्णांसाठी काय वेगळं केलं जातं तिथे? आता हे सगळे जे डिसीजेस आहेत ना ते इंटरलिंक्ड आहेत, म्हणजे एक झालं की दुसरं होणारच. म्हणजे डायबिटीज असला की काही दिवसांनी रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, त्याला काठिण्य आलं की ब्लड प्रेशर होतं, ते काठिण्य आलं की त्याला अल्सरेशन होतात, त्या जखमा भरून येण्यासाठी कोलेस्ट्रॉल बेचारा तिथे डिपॉझिट होत राहतं आणि मग ही ब्लॉकेजेसची फॅक्टरी चालू होते. मग कुठेतरी हे सगळं कमी करण्यासाठी आपल्याला डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज हेच गोष्टी करणं गरजेचं आहे. उंचीनुसार वजन ठेवणं गरजेचं आहे. हा टाईप 2 डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. टाईप 2 डायबिटीजमध्ये शरीरामध्ये इन्सुलिन तयार होत नाही हा आपला प्रॉब्लेम नाही आहे, तर इन्सुलिन तयारच होत असतं, पण इन्सुलिनच्या दारशी एक प्रकारचं आवरण येतं आणि त्यालाच आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणूया. त्याच्यामुळे अतिरिक्त जी चरबी आहे इन्सुलिनच्या दाराशी जमा झाल्यामुळे ते रक्तातली साखर घेऊ नाही शकत, म्हणून रक्तात साखर वाढताना दिसते आणि त्या मांसपेशीला त्याचं खाद्य मिळत नाही आहे, म्हणून वीकनेस, लिथार्जी, चिडचिडेपणा, पाय दुखणे, काम करण्याची इच्छा न होणे, पूर्वी खूप काम व्हायचं आता नकोसं वाटणे, इथंच कोणीतरी चहा दिला तर बरं वाटेल, अशी जी लक्षणे दिसतात ती डायबिटीजमुळे होतं. हातपाय म्हणजे पायांच्या तळव्यांची आग होणे, हाताची तळव्यांची आग होणे, पुन्हा दातामध्ये असं चिकटपणा वाटणे, सकाळी उठल्यानंतर पण फ्रेश न वाटणे, डोळ्यांना चिकटपणा येणे, अशी विविध लक्षणं ही डायबिटीजच्या पूर्वरूपात दिसत असतात. तर डायबिटीज पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. गोळ्या औषधं न घेता आपण डायबिटीजपासून मुक्त होऊ शकतो. त्यासाठी डाएट, एक्झरसाइज, लाईफस्टाईल चेंज आणि पंचकर्म महत्त्वाची जी ट्रीटमेंट आहे ना ती पंचकर्माची. त्याच्याने शरीरशुद्धी करून डिटॉक्सिफिकेशन करून पॅनक्रियास जे इन्सुलिन सिक्रेशन करणारी ग्रंथी आहे तिचा रक्तपुरवठा आपल्या ह्या पंचकर्माने संपूर्ण हृदयशुद्धीकरणाने वाढवला जातो. त्यामुळे वेगळं इन्सुलिन, वेगळ्या डायबिटीजच्या गोळ्या घ्यायची गरज लागत नाही आणि 3 महिन्यामध्ये आपण डायबिटीजपासून रिव्हर्स होऊ शकतो. म्हणजे प्रत्येक जे रिस्क फॅक्टर आहेत त्याच्यातून आपण रिव्हर्स बॅक होऊ शकतो. फक्त थोडे कष्ट तुम्हाला करायचे आहेत. आम्ही जे सांगू ते तुम्ही फॉलो केलं तर नक्कीच आपण ह्या डिसीजेस जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत ते नक्कीच आपण सॉल्व करून देऊ शकतो. आणि असे 1 किंवा 2 नाही तर 10 लाखाहून जास्त पेशंट छान झालेले आहेत आणि तुम्हीसुद्धा त्याचा एक सहभाग होऊ शकता. त्याच्यासाठी फक्त संपूर्ण हृदयशुद्धीकरण खूप महत्त्वाची चिकित्सा आहे. म्हणजे अगदी बरोबर आहे डॉक्टर, कारण की कोणताही आजार मुळापासून नष्ट करायचा असेल तर त्याच्या मूळ कारणाविषयी जाणून घेणं आणि त्यावर योग्य उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याहूनही महत्त्वाचं काय तर कोणत्याही आजारासंदर्भात सजग राहणं आणि त्याबद्दल जागरूक असणं. संपूर्ण माहिती मिळवल्यावरच आपण कोणताही रोग हा मुळापासून नष्ट करू शकतो. आणि तुम्हाला सुद्धा रोगमुक्त जीवन जगायचं असेल, आयुष्यभर निश्चिंत राहायचं असेल तर डॉक्टरांनी सांगितलेल्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. आणि तुमचा खूप छान सल्ला होता डॉक्टर आजच्या आपल्या एपिसोडचा, आपल्या भागाचा. आणि माधवबागच्या परिवारामध्ये सामील होऊन रोगमुक्त सुद्धा तुम्ही जीवन जगू शकताय. माधवबागच्या हॉस्पिटलमध्ये 2D इको, स्ट्रेस टेस्ट आणि HbA1c यांसारख्या प्रगत चाचण्यांसोबत एका वेळची पंचकर्म चिकित्सा सुद्धा फक्त 2,499 रुपये अशा सवलतीच्या दरांमध्ये केली जाते, मिळते. आणि नक्की माधवबाग हॉस्पिटलला त्यामुळे भेट द्या. आणि आम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फक्त एकदा मिस कॉल द्यायचा आहे आणि मग माधवबागचे प्रतिनिधी मदतीसाठी त्वरित तुमच्याशी संपर्क साधतील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. तर हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. नमस्कार.